आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भारतात थेट परकीय गुंतवणुकीत सातत्याने वाढ। एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2024 दरम्यान गुंतवणूक 1000 अब्ज डॉलर पार। डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडची माहिती। सीमांच्या रक्षणासाठी लवकरच सर्वसमावेशक ड्रोन विरोधी पथक तयार होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर बिटकॉइनची किंमत प्रथमच $1,00,000 वर। भारतीय चलनानुसार एका बिटकॉइनची किंमत 86.11 रुपयांवर। बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात युवा जगज्जेता बनण्याच्या दिशेने भारताच्या गुकेशचं भक्कम पाऊल। जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या 11व्या डावात चीनच्या डिंगवर मात। बीएसएफचा 60वा स्थापन दिन चित्तथरारक प्रात्यक्षिकांसह संपन्न। स्थापन दिनानिमित्त राजस्थानच्या जोधपूरमध्ये जवानांकडून प्रात्यक्षिक सादर। राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक। पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात सर्वच प्रकारच्या फळभाज्यांची भाव स्थिर। मार्केट यार्डातील घाऊक फळभाज्यांची आवक स्थिर। मागणी कमी झाल्याने काकडी, फ्लॉवर, वांगी, गाजराच्या दरात घट। व्याघ्र दर्शनासाठी जंगल सफारी महागली। पेंच करहाडला ताडोबाची व्याघ्र सफारी 500 ते 700 रुपयांनी महागली। तर वन विभागाच्या पर्यटन निवासाच्या दरातही वाढ। पुणे शहरातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात सर्वात जास्त हवा प्रदूषित। चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वायू प्रदूषणात वाढ।